उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती साजरी केली जाते। त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री 12 वाजता अनुयायांनी मोठी गर्दी केली। उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले। त्यांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केला। तिकडे यवतमाळमध्ये राहुल गुल्हाने या युवकानं पिंपळाच्या पानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कलाकृती साकारली आहे। या कलाकृतीला साकारण्यासाठी ॲक्रेलिक कलरचा वापर करण्यात आलाय। राहुल गुल्हाने या युवकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कलाकृती अतिशय सुंदर पद्धतीने साकारली आहे। नंदुरबारमध्ये एका कलाकारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं। गौरव माळींनी आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांचं चित्र भाकरीवर रेखाटलं। चुलीवर तयार करण्यात आलेल्या भाकरीवरती चित्र रेखाटले आणि त्यानं 1 तासाचा कालावधी यासाठी लावलाय। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती पश्चिम रेल्वेने उधना दानापूर दरम्यान 2 फेऱ्यांची अनारक्षित विशेष गाडी चालवण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार विशेष गाडी 14 आणि 15 एप्रिलला सोडण्यात येणार आहे। जळगाव जालना या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी आता जालना भोकरदनंतर जळगावमधून वेग आला असल्याचं दिसतं आणि या मार्गावर 17 रेल्वे स्थानक असतील। यात जिल्ह्यातील 6 स्थानकांचा समावेश असेल। रेल्वे प्रशासनाकडून या मार्गासाठी बांधकाम विकास आराखडा तयार करण्यात आला। या रेल्वे मार्गासाठी 7,105 कोटी 43 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। धुळ्यात येडेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचं दिसतंय। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तृतीयपंथी भाविक रस्त्यावरती उतरले असल्याचं दिसतंय। येरमाळा गावाच्या चहूबाजूने रस्त्यावरती कोंडी झाली आहे आणि त्यामुळे तब्बल 4 तास नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत। नांदेड हिंगोली राज्य महामार्गावरती दुर्घटनाग्रस्त बस आरटीओने हटवली नाही आहे। त्यामुळे दुचाकीला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे। अनेक दिवसांपासून ही खासगी लक्झरी बस जळालेल्या स्थितीमध्ये या ठिकाणी उभी आहे। तर या सगळ्या दृश्यांमधून काय साध्य करायचंय असा सवाल सध्या वाहतूक करणारे प्रवासी आणि वाहन चालक विचारत आहेत।